पीड़िता के मुताबिक अक्टूबर 2023 में आरोपी 22 वर्षीय अमरावती निवासी सैफ सैयद साबिर सैयद उसे दर्शन के बहाने शहर के एक इलाके में ले गया, जहां उसने उसकी इच्छा के विरुद्ध शारीरिक संबंध बनाए। इसके बाद आरोपी ने शादी का वादा कर कई बार नागपुर आकर अलग अलग जगहों पर उसके साथ संबंध बनाए। आरोप है कि इस दौरान आरोपी ने पीड़िता से पैसे उधार लिया और उसका मोबाइल फोन अपने पास रख लिया। इतना ही नहीं, उसने युवती को उसके निजी फोटो वायरल करने की धमकी भी दी। जब पीड़िता ने शादी के लिए दबाव बनाया तो आरोपी ने इनकार कर दिया। इसके बाद पीड़िता ने पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसके आधार पर संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया गया है। फिलहाल पुलिस मामले में आगे की जांच कर रही है और आरोपी की तलाश जारी है। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 200/26 कलम 64(2)M 115(2) 351(2) 352 भारतीय न्याय संहिता 2023 नुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील जी पीडिता आहे फिर्यादी त्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करतात। त्यांची 2023 मध्ये यातील आरोपी सैफ सैयद वल शाबिर सैयद वय 22 वर्षे राहणार अमरावती याच्यासोबत इंस्टाग्रामद्वारे ओळख झाली आणि त्या ओळखीचे नंतर मैत्रीत रूपांतर आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले। त्यानंतर त्यांनी एकमेकाच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। पोलीस स्टेशन तहसील हद्दीतील मोमिनपुरा येथे एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये वारंवार ते भेटायचे आणि त्यांचे शारीरिक संबंध झाले। त्यानंतर त्यांच्या प्रेमात परत ते पुढे गेलेत आणि एकमेकांना पैसे देणे किंबहुना आरोपीच हा फिर्यादीकडून वारंवार पैसे मागायला लागला, कधी 2000 कधी 3000 कधी 10000 व्यवसाय करायचा आहे असे सांगून सुद्धा फिर्यादीकडून त्यांनी भरपूरदा पैसे घेतलेले आहे। असे आजपर्यंत 1 लाख रुपये त्या फिर्यादीकडून त्यांनी घेतले होते। परंतु जेव्हा मग लग्नाची गोष्ट आली तेव्हा आरोपी याने फिर्यादीला लग्नास नकार दिला आणि नंतर बोलचाल बंद केली। फिर्यादीने वारंवार त्याला भेटून विनंती केली की तू मला एवढे दिवस माझ्यासोबत संबंध ठेवलेत, आता मला माझ्याशी लग्न कर अशी विनंती केली, परंतु आरोपीने स्पष्ट नकार दिल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। त्या सदरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लवकरच आम्ही आरोपीला अटक करू, त्याचं क्राईम रेकॉर्ड चेक केलं जात आहे। काही त्याच्याविरुद्ध इतर गुन्हे दाखल असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत।